जय गणेश. अंडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण एक ऑनलाईन संवाद संमेलनाचा कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीपासून सुरू केला होता. आजचं 7वं पुष्प आहे आणि हे आपण घेतोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या अध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांच्याबरोबर. हे करताना विषय असा आहे आजचा की ट्रस्ट किंवा संस्थांचं, सार्वजनिक संस्थांचं आर्थिक व्यवस्थापन कसं असावं, त्याची शिस्त काय असावी आणि त्या संदर्भातले अनेक विषय जे खूप जटिल असतात असं समजून खूपदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ते होऊ नये, योग्य ते प्रबोधन कार्यकर्त्यांचं व्हावं या उद्देशाने आपण आजचा कार्यक्रम करतोय. पण कार्यक्रम सुरू करूया. म्हणजे सगळे संस्था काम करत असताना खूप जोराने आणि जोमाने स्वतःला त्यात झोकून देत असतात. तर असं लक्षात येतं की त्यातल्या आर्थिक बाबींकडे, त्यातल्या शिस्तींकडे किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत खूपदा थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा आपण करू ना नंतर असं काहीतरी व्हायला लागतं. तर आपण इथून सुरू करू आणि याची शिस्त कशी असायला पाहिजे, स्त्रोत विनिमय कसे जावे असं जय गणेश. सर्वप्रथम ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मातेचा प्रणाम. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षीचा गणेशोत्सव हा कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आलेला आहे. जगातील अत्यंत अपवादात्मक परिस्थिती या गणेशोत्सवामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा उत्सव अत्यंत साधेपणाने आणि लोकमान्यांचा विचाराचा, समाज प्रबोधनाचा, लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा उत्सव आम्ही सर्वजण साजरे करत आहोत. हा उत्सव साजरा करत असताना समाजभान आणि लोकांची श्रद्धा या दोन्ही गोष्टी या जपल्या जाव्यात या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळाने नियोजन केलेलं आहे. आणि या नियोजनामध्ये महत्वाचा भाग हा नागरिकांचं हित हेच सर्वोच्च स्थानी ठेवलेलं आहे. उत्सव साधेपणाने साजरा होतोय. नागरिकांना ऑनलाईन स्वरूपातून बाप्पांचं महादर्शन घडवलं जाते मंडळांकडनं. आपणही आता गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रत्यक्ष कार्यक्रम न करता ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याशी संवाद साधतोय आणि ही एक क्रांतिकारक अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. कारण आता ही गोष्ट कदाचित समजणार नाही, परंतु हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगाचा महामार्ग आत्मनिर्भरता, जे आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा अधिक विस्तारतोय आणि त्याचा आरंभ आतापासून सुरू होतोय असं मला वाटतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या उत्सवाची वाटचाल यावर्षी 128वं वर्ष आहे. 127 वर्षाची अत्यंत दैदिप्यमान परंपरा. दत्त मंदिराच्या समोर कोतवाल चावडी येथे पारंपरिक जागेमध्ये साजरा होणारा हा उत्सव, कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेला हा बाप्पा, यावर्षी आपण उत्सव पारंपरिक जागेत साजरा न करता लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कोणाच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ नये या उदात्त हेतूने श्रींच्या मंदिरामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो आज चांगल्या पद्धतीने साजरा होतोय. मंदिर हे शासन आदेशानुसार बंद असल्यामुळे फक्त धार्मिक कार्यक्रमांना मंदिरामध्ये परवानगी आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि विश्वस्तांनी सुद्धा एक बंधन घालून घेतलेलं यावर्षी की आमचा कुठलाही कार्यकर्ता, विश्वस्त, अगदी अध्यक्ष सुद्धा श्रींच्या मंदिरामध्ये गणेशोत्सव काळामध्ये प्रत्यक्ष दर्शनाला जाणार नाही. आम्ही देखील बाहेरनच दर्शन घेतोय, किंबहुना ऑनलाईनच घरनं दर्शन घेतोय. आमच्या घरच्या माता भगिनी देखील दररोज त्यांचा नैवेद्य देण्याची जी परंपरा आहे ती सुद्धा त्यांनी खंडित केलेली आहे. विसर्जनाच्या दिवशी फक्त तो नैवेद्य बाप्पांना, तेही बाहेरनच मार्फत अर्पण केला जाणार आहे. इतकं पथ्य गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा अत्यंत शिस्तीने पाळतोय. गणपती बाप्पांच्या प्रती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी पाळतोय. अत्यंत मनामध्ये, अंतःकरणामध्ये वेदना आहे, पण ती दाखवता येत नाही, कारण समाजहित हे आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे. कारण एवढ्या वर्षाचा लळा असलेला आपला बाप्पा, आपलं साधं दर्शन मिळू नये ही एक गोष्ट जी आहे ती अत्यंत हृदयाला वेदना देणारी आहे, हृदयद्रावक आहे असं म्हणावं लागेल. परंतु गणपती बाप्पा यावर्षी त्यांच्या परिवारासह मंदिरामध्ये विराजमान झालेले हे आमच्या बाप्पांच्या यावर्षीचं वैशिष्ट्य आहे. बाप्पांच्या डाव्या हाताला देवी महासिद्धी, उजव्या हाताला देवी महाबुद्धी आणि त्यांचे पुत्र लक्ष आणि लाभ हे विराजित झालेले आहेत. जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपल्या कुटुंबासमवेत होतो, बाप्पा आता आपल्या कुटुंबासमवेत आहेत. त्यामुळे दर्शनाला ज्या वेळेला मंदिरं उघडतील, लवकरच ती उघडतील असा विश्वास आहे.
त्याला गणपती बाप्पांचा नव्हे तर संपूर्ण गणेश परिवाराचा आशीर्वाद आपल्या भक्तांकरता देणार आहेत. आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जे काही आपल्याला त्रास झाले, कष्ट पडले या काळामध्ये, ते गणपती बाप्पा सर्व दूर करणार आहेत. असाच ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाप्पांचा संकेत आम्हाला दिसतो. आता आपला जो विषय आहे, दगडूशेठ गणपतीची जी वाटचाल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता बाप्पांचं वैभव दिसतं. तसं सगळं उपक्रम, सामाजिक उपक्रम असतील, देवाचे सर्व सजावट असतील, हे सगळं डामडौल दिसतो. परंतु या डामडौला मागे अनेक अगोदरच्या पिढीचे प्रचंड परिश्रम आहेत, कष्ट आहेत, त्यांची प्रामाणिकपणा आहे, त्यांची सचोटी आहे, गणरायांप्रती त्यांची असीम श्रद्धा आहे आणि कार्याप्रती अत्यंत समर्पित वृत्ती त्या पिढीची होती. त्यामध्ये सर्वश्री स्वानंदवासी तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, माननीय शंकररावजी सूर्यवंशी आमचे पिताश्री, त्यानंतर आप्पासाहेब रासने, त्यानंतर रघुनाथ दादा केदारी, अशी त्या काळची जी आमची पिढी होती सुवर्णिक तरुण मंडळाची. सन 1952 साली हा सुवर्णिक तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांना संधी मिळाली. 1893 श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी या गणपती बाप्पाची स्थापना केली. लोकमान्य टिळकांच्या शुभ हस्ते स्थापना झाली. पहिले जे काही गणपती बसले त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा 1893 सार्वजनिक स्वरूपामध्ये उत्सवाचा आरंभ झाला. आणि बाप्पांचा हा आरंभ करता करता व्यापारी मंडळींनी हा उत्सव बराच वर्ष त्या भागातला पंचमंडळींनी सांभाळला. परंतु 1952 सुवर्णिक तरुण मंडळाच्या अत्यंत तरुण तडफदार कार्यकर्त्यांच्या हातामध्ये त्यातल्या पंचमंडळींनी अत्यंत विश्वासाने हा उत्सव दिला. त्यावेळेसपासून ते आजपर्यंत फक्त गणपती बाप्पा हा आपल्या सर्व नागरिकांच्या, गणेश भक्तांच्या, राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात, परदेशात देखील कसा पोहोचेल या एकाच ध्येयाने हे लोक ध्येय वेळाने काम करत होते. पैसे नव्हते, वैयक्तिक सगळ्यांची परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची होती. ज्या परिसरामध्ये बाप्पाचा उत्सव होतो त्या बुधवार पेठेतल्या परिसरामध्ये हे 18 दारिद्र्य असलेला हा परिसर, प्रत्येकाच्या घरी फुलं ओवली जायची. फुलं ओवून उदरनिर्वाहाचं साधन व्हायचं, कारण त्या ठिकाणी काकालवाईंच्या बाजूला फुलांचं मार्केट होतं. नंतर ते मार्केटमध्ये शिफ्ट झालं. दत्त मंदिरचा हा सगळा परिसर, त्यामुळं शिक्षणाचा अभाव, प्रचंड व्यसनाधीनता आणि रोजगाराची कुठलीच संधी नाही. मिळेल ते काम प्रत्येक जण करायचा. पण एवढ्या ऍडव्हर्स परिस्थितीनं सुद्धा, प्रतिकूल परिस्थितीनं सुद्धा गणपती बाप्पांची प्रत्येकाची जी असणारी श्रद्धा आहे ती अत्यंत खरी होती. आणि त्यामुळे त्या बुद्धिदात्याने त्यांना बुद्धी देत 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 एक एक गोष्टी करवून घेतल्या. पैसा नव्हता. आता सन 1957 पासनं आपल्याकडे अहवाल 52 पासनं जे आहेत, 57 सालापासनं एक प्रथा आमच्या पिताश्री शंकरराव सूर्यवंशी, तात्यासाहेब गोडसे यांची एक मीटिंग झाली तुळशीबागेमध्ये. आणि त्या मीटिंगमध्ये अगोदर परिस्थिती अशी होती की जो कोणी थोडा धनाढ्य माणूस असेल त्याच्या हातात हिशोब असायचे आणि हिशोब सादर केले जायचे नाही, वर्गणी काढलेले. तर त्यावेळेला आपण सांगितलं की नाही, आपण लोकांचे पैसे घेतोय, आपण त्यांना हिशोब दिला पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतो. जो काही जमा खर्च आहे उत्सवासंदर्भातला, कारण हा सार्वजनिक उत्सव आहे, तर आपण त्याचा हिशोब दिला पाहिजे. आपण आपल्या बँकेमध्ये कुठल्या एक अकाउंट उघडलं पाहिजे. तर त्या वेळेला आप्पा सांगायचे, नाईलाजाने सगळ्यांनी मी सांगितलं की बाबा ठीक आहे, हे करतो ना, मग तूच कर. कारण तेव्हा ती पद्धतच नव्हती, ती झंझट वाटायची लोकांना. मग आपण तर वर्षी 57 साली हे सगळं हातात घेतलं. अहवाल प्रसिद्ध व्हायचा, पण त्यामध्ये जमा खर्च प्रसिद्ध होत नव्हता. मग जमा खर्च पहिल्यांदा आपण त्या वर्षी सादर केला आणि रक्कम शिल्लक राहिली. शिल्लक राहिलेली रक्कम ही बँकेमध्ये ठेवण्यात आली. त्या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचा मध्ये अहवालात जमा खर्च सादर करण्याची पद्धत रूढ झाली. आणि ती आस्थादायक जमा खर्च दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा अहवालातनं सादर केला जातो. किंवा आत्ताच्या या गेल्या 20-25 वर्षामध्ये तो वर्तमानपत्रामध्ये गणेशोत्सव काळामध्ये आपण प्रसिद्ध करतो. त्याच्या मागची भावना हीच आहे, कारभार अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे केला जातो. परंतु हे सार्वजनिक कार्य असल्यामुळे लोकांनी दिलेला पैसा, त्याचा हिशोब आपण लोकांना दिला पाहिजे. त्यामध्ये ज्या काही उणिवा असतील त्या आपण सुधारू शकतो आणि लोकांना त्या मुक्तपणे सांगण्याची यामध्ये मुभा आहे. आमच्या इथे
हिशोब ठेवण्याची पद्धत आपण घालून दिली की अगदी सुतळीचा तोडा जरी विकत आणला, खराडा विकत आणला, तरी त्या कार्यकर्त्याला त्याचं बिल आणायला लावत असेल. बिल आणलं तरच त्याला ती रक्कम अदा केली जात असेल. कार्यकर्त्याला कुठलंही बंधन नाहीये खर्च करायला या व्यवस्थेकरता. पण ते खर्च करत असताना त्यांनी बिल हे दिलंच पाहिजे हा कटाक्ष होता. आणि ती सवय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना लागल्यामुळे गणपती बाप्पाचा जो ताळेबंद असतो किंवा जो जमा खर्च असतो तो अत्यंत चोख राहू लागला. आणि याचं सगळं रेकॉर्ड आपण लिहिण्याची आवड होती, रेकॉर्ड मेंटेन करण्याची आवड होती. ते 1957 पासून ते आप्पा 2016 साली गेले तर 15 सालापर्यंतचा अहवाल प्रत्यक्ष ते स्वतः लिहायचे. ते प्रत्यक्ष सगळे सादर करायचे. सुरुवातीचा भूमिका त्याच्यामध्ये लिहायचे. असं अहवालाची कसा असावा याचं सादरीकरण आप्पा करायचे. म्हणजे वर्षभरात आलेल्या मंडळाच्या माध्यमातून झालेल्या घटना, बाप्पांच्या दर्शनाला आलेले मान्यवर किंवा आपले केलेले सामाजिक उपक्रम तारीखवार ते लिहून ठेवायचे. म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन जे आज आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करतो ते आपल्याला पुढच्या पिढीला काय कळणार की आपण काय केलंय. म्हणजे ह्या आधीच्या पिढीचं जे योगदान आहे हे त्या अहवालाच्या माध्यमातून, त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पुराव्यानिशी आपल्याला हे समजतं आधीच्या पिढीने बाबा काय दृष्टिकोनातनं कार्य केलं, काय भूमिका होती. आणि ती भूमिका फार महत्वाची आहे. जसं कालच 27 ऑगस्ट 1968ला आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जी विराजित मूर्ती आहे नागेशप्पा शिल्पींनी तयार केली, कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार. आणि या मूर्तीमध्ये श्री गणेश यंत्र हे ठेवलेलं आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे. परंतु त्यावर मूर्तीपासून ही बाप्पांची भरभराट ही सुरू झाली. परंतु ही होत असताना अनेक कार्यकर्त्यांचं योगदान, हे कष्ट या आधीच्या पिढीचे राहिलेले आहेत. तर त्यांनी श्रद्धा आणि सामाजिक कार्याची गुंफण कशी केली. कारण दगडूशेठचं हेच वैशिष्ट्य आहे की नुसती श्रद्धा जोपासली गेली नाही तर त्याच्या जोडीला सामाजिक काम हे त्यांनी केलं. आपल्या 3 मूर्त्या आहेत. 1893 साली पहिली मूर्ती अकरा मारुती मंदिरामध्ये परांजपेंच्या वाड्यामध्ये ती होती, ती आजही तिथंच आहे. दुसरी 1896 ला जी मूर्ती घडवली कोंडव्याला ट्रस्टचा पिताश्री वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये ती विराजित आहे. आणि तिसरी 1968 ला ही आता ज्या मंदिरामध्ये जी विराजित मूर्ती आहे त्या तिन्ही मूर्त्या ह्या 11 मारुती मंदिरामध्ये परांजपेंच्या वाड्यात असायच्या सन 1984 पर्यंत. 1984 गुढीपाडवा या अत्यंत मंगलमय दिनी बाप्पांचं छोटेखानी मंदिर त्या फरासखानच्या परिसरामध्ये निर्माण झालं. त्यावेळेला शृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ स्वामीजी यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली आणि बाप्पांचं मंदिरामध्ये आगमन झालं. मंदिर आलं तर मंदिराच्या व्यवस्था आल्या, धार्मिक षोडशोपचार आले, ते सर्व बाप्पाला केले जाऊ लागले. परंतु आता फक्त चतुर्थीला त्याच्यापूर्वी 11 मारुती मंदिरात दर्शन घ्यायची पद्धत होती कार्यकर्त्यांमध्ये. पण आता नित्य दर्शन घडू लागलं, नित्य आरती होऊ लागली, भाविक येऊ लागले, दानपेटीत ते श्रद्धेने दान करू लागले. आता देवाचे सर्व धार्मिक विधी करून या दानाचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. तर त्या बाबतीमध्ये जो विचार आमच्या त्यावेळेला लोकांनी केला, तात्यासाहेबांनी त्यांची सर्व सहकारी, गणेशोत्सव आपला दत्त मंदिरच्या समोर होतो. त्या उत्सवाच्या दत्त मंदिरच्या उजव्या भागामध्ये जो रेड लाईट एरिया आहे ज्यावेळेला आपण वर्गणी काढायचो, आपण 1992 सालापर्यंत शताब्दी महोत्सवापर्यंत वर्गणी काढली, नंतर आपण वर्गणी बंद केली, लोक स्वेच्छेने आणून देतात. परंतु तो अत्यंत कठीण काळामध्ये सर्वाधिक वर्गणी ही देवदासी भगिनींनी दिलेली आहे दगडूशेठला. आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून आपण सगळ्यात 1984 ला पहिला प्रोजेक्ट जो सामाजिक प्रोजेक्ट करायचा होता आपल्याला, तो तात्यांनी देवदासींच्या मुलांचं संगोपन केंद्र कोंडव्याला काढण्याचा ठरवला आणि तो सुरुवात केली त्याची. कारण त्या मुलांचा दोष काय, शेवटी त्या मुलं एक तर गुन्हेगारी करणार, मुलगी असेल तर आईचं काम करणार आणि त्यामुळं ते मुख्य प्रवाहामध्ये कधीच सामील होऊ शकणार नाही. त्या दृष्टिकोनातनं कोंडव्याला त्यांचं संगोपन केंद्र, बाल संगोपन केंद्र हे स्थापन केलं आणि या केंद्रामध्ये त्या मुलांचं संगोपन केलं जाऊ लागलं. त्यांची शाळा, वह्या, दप्तर, साहित्य, शिक्षण, त्यांची जोपर्यंत नोकरीची व्यवस्था होत नाही किंवा व्यवसाय स्वतःच्या पायात ते उभे राहत नाही तिथपर्यंतची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली. आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की या केंद्रातनं आतापर्यंत जवळजवळ 1000 विद्यार्थी त्याच्या पायावर उभे. त्यांना कोणी निमंत्रण पत्रिका देखील देत नव्हतं. आज ती मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात, कुणी कॉर्पोरेट कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे, कुणी शेफ आहे,
कुणी एखादा हॉस्टेलचा रेक्टर आहे, कुणी फोटोग्राफीचा व्यवसाय करते, कुणी कॉन्ट्रॅक्टिंगची कामं करते. आज समाजामध्ये ते स्थिरस्थावर झालेले आहेत आणि ह्या उपेक्षित वंचित लोकांना न्याय मिळालेला आहे. सुरुवातीला फक्त आपलं बालसंगोपन केंद्र होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यावाईज ही केंद्र निर्माण झाली आणि हा जो प्रश्न होता देवदासींच्या मुलांचा किंवा इतर समाजातले उपेक्षित घटक आहेत म्हणजे काचपत्रा वेचणारे भगिनी असतील, पारधी समाजाचे असतील, ह्या घटकांना देखील या योजनेमध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार त्या ठिकाणी होत आहेत आणि ती मुलं मुख्य प्रवाहामध्ये गणपती बाप्पाच्या कृपेने येत आहेत. तर अशा प्रकारे कामं ही जी केली, जी समाजाला अपेक्षित आहेत, जे उपेक्षित आहेत, जे का रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्या लोकांपर्यंत हा गणपती बाप्पांचा दानपेटीत येणारा निधी हा प्रसादाच्या रूपातनं विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं कार्य हे अव्याहतपणे हे दगडूशेठच्या माध्यमातून हे घडत गेलं. त्यावेळेला पोलिओचा खूप मोठा आरोग्याचा धोका आपल्याला निर्माण झाला होता आणि जिल्हा परिषदची गाडी ग्रामीण भागामध्ये पुण्यातली फिरायची. तर त्यांनी एक अडचण तात्यांना सांगितली की आमची गाडी गेली की लोक पळून जातात, कारण तिथे विश्वासार्हतेचा प्रश्न होता. लोकांना वाटायची ही नसबंदी करणारी गाडी आली, त्यामुळे ते लोक निघून जायचे. मग तात्यांना त्यांनी सांगितल्यावर दगडूशेठची गाडी तुम्ही द्या अशी त्यांनी विनंती केली. आम्ही दगडूशेठची त्यांना गाडी दिली, एका भक्ताने आपल्याला ती डोनेट केली. आपला ड्रायव्हर, झेडपीचे डॉक्टर आणि त्यांचे अधिकारी हे त्या गाडीतनं जाऊ लागले. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातला दुर्गम भाग सगळा पिंजून काढला. 18 वर्ष दगडूशेठची गाडी ही सेवा देत होती आणि आज आपल्या देशाने पोलिओ निर्मूलनावर विजय मिळवलेला आहे. यामध्ये खालीचा वाटा, छोटंसं योगदान हे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपलं जे श्रमजीवी लोक जे आहेत, ते वीट भट्टी कामगार, की दुसऱ्यांच्या इमारती ते बांधायचे, दुसऱ्यांचे इमले ते बांधायचे, परंतु स्वतः कायम घरापासून वंचित राहायचे. त्यांची मुलं बाळं ही झाडाला झोळी बांधून झोपलेली असायची किंवा उघड्यावरच ते त्यांचा वावर असायचा. तर ती लोक त्यावेळेला ट्रस्टला आले की आमची अशी अशी अडचण आहे. तर ट्रस्टनी त्यांना सर्व मटेरियल देण्याचं मान्य केलं. घराचं श्रम तुम्ही करा, बाकीचं मटेरियल साहित्य हे आम्ही देऊ. आणि या पद्धतीने सिंहगड रोडला वीटभट्टी कामगारांची वसाहत ही निर्माण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते तिथे उद्घाटन झालं. आज या गोष्टीला 35 वर्ष झाली. 35 वर्षांनी आज जर आपण त्या वस्तीत गेला तर सिंगल स्टोरी असणारं घर आज 3-3 मजले त्या ठिकाणी बांधले. त्यांच्या पुढच्या पिढ्या सगळ्या उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि ते आता वीटभट्टी कामगार राहिलेले नाही, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. अशा प्रकारे ज्या उद्देशाने काम सुरू केलं तो उद्देश प्रत्येक कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सफल गणपती बाप्पाच्या कृपेने झाला आणि याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं योगदान, समर्पित भावना, एक ध्येय वेडेपणा की आम्हाला हे करायचंय, ही जी उर्मी आणि का करायचंय तर आमचा आपला गणपती बाप्पा हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान झाला. ही उदात्त भावना ही त्यावेळेला तात्यासाहेब आणि त्यांच्या सहकार्याने ठेवली. बरं, त्यांच्या सहकार्यांचंही देखील असं एकामेकाशी चांगलं बॉन्डिंग होतं. तात्यासाहेब सगळी धोरणं जी आहेत ती प्लॅन करायची, म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे समाजाप्रती. ही जी काय धोरणं आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग, कुणा कुणाला भेटायचं आणि काय टाइम स्पॅन मध्ये करायचं आणि ते कसं हिशोबात बसवायचं आपल्या, याचं नियोजन आप्पा करायचे. आणि मंदिराची जी व्यवस्था आहे, धार्मिक सगळी व्यवस्था सुरू झाल्यापासून रात्रीपर्यंत ही सगळी व्यवस्था मामा बघायची. आणि आमचे केडी रासने हे आप्पांचे सहकारी होते, ते सेक्रेटरी होते, आप्पा कोषाध्यक्ष होते. हे दोघंही झपाटल्यासारखे कायम बरोबर असायचे, लोकांशी संवाद साधायचे आणि हिशोब रात्री रात्री कॅसेटवर बसून ते पूर्ण करायचे. या काळाच्या ओघामध्ये दगडूशेठच्या वतीने सुवर्णिक सहकारी बँकेची निर्मिती झाली. आता सुवर्णिक सहकारी बँक हा पूर्ण आर्थिक विषय आहे आणि ह्या माध्यमातून यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला जे आवाहन केलं होतं, जो अत्यंत अपेक्षित घटक आहे, जो छोटे छोटे व्यवसाय करतो, पथारीचे व्यवसाय करतो, त्याला आपण कसं काय समाजामध्ये सन्मानाने जीवन जगायला देऊ शकू, या उदात्त भावनेने सुवर्णिक सहकारी बँकेची स्थापना ती त्यावेळेला केली आणि छोट्या छोट्या लोकांना, व्यावसायिक लोकांना कर्ज द्यायला सुरुवात केली आणि विश्वासाने कर्ज दिली याची त्या लोकांनी गणपतीची बँक म्हणून त्या विश्वासाने त्याची परतफेड केली आणि त्यामुळे सुवर्णिक बँकेचा विस्तार हळूहळू वाढायला लागला. अत्यंत नियोजनबद्ध आणि चोख कारभार
हे सुवर्ण सहकारी बँकेचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे. आज त्याच्या 21 ब्रँचेस आहेत आणि या माध्यमातून गोरगरिबांना एक विश्वास आलेला आहे. किंबहुना आता मोठ्या उद्योजकांना आणि मध्यम व्यावसायिकांना देखील अत्यंत वेगळी अनुभूती या बँकेच्या बाबतीत येते की हा देवाचा पैसा आहे आणि हा कर्ज घेतलेला पैसा बऱ्याच लोकांना लाभला अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे परतफेडीकडे लोकांचा कल हा असतो. त्यामुळे एनपीएचं प्रमाण हे अत्यंत नगण्य असं सुवर्ण सहकारी बँकेचं राहिलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम करत 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 दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची जी वाटचाल आहे ही याच्यामध्ये आपण आत्ताचे जर अलीकडचे उपक्रम बघितले तर शिक्षण या विषयामध्ये आपण ज्या पुणे शहरातल्या 55 मराठी माध्यमाच्या शाळा निवडल्या त्या मराठी माध्यमाच्या शाळातले 550 विद्यार्थी त्या शाळेतले 10 विद्यार्थी आहेत हे मुख्याध्यापकांनी निवड करून द्यायची. आपण जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना तयार केली आणि या योजनेमध्ये हे सगळे दारिद्र्य रेषेखालची मुलं त्या स्लम मध्ये राहणारी ही मुलं यांचं पालकत्व ट्रस्टने स्वीकारलं. त्यांच्याकरता दर रविवारी संस्कार वर्ग की ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये असलेले सुप्त कलागुण हे कसे डेव्हलप होतील आणि तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील त्याचा कॉन्फिडन्स ऑप्टिमम लेवलला कसा येईल हे त्या संस्कार वर्गामध्ये पाहिलं जातं. त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली जाते. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना स्लम मध्ये राहणारे असल्यामुळे व्यसनाधीनता पालकांमध्ये खूप आहे किंवा एकेरी पालकत्व खूप आहे. प्रचंड कष्ट त्यांना बघायची सवय आहे. त्यामुळे काउन्सिलिंगची फार मोठी गरज आहे. त्यामुळे आपण समुपदेशन विभाग देखील या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या ज्या काही समस्या असतात त्या सोडवण्याचं कार्य याच्यामध्ये केलं जातं. कोचिंगची व्यवस्था आपण त्या विद्यार्थ्यांना केलेली आहे. त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षणाची सोय देखील आपण केली आहे. त्या विद्यार्थ्यांकरता आपण 1 लाख रुपयाचा विमा उतरवलेला आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण विशेष मार्गदर्शन मग त्याची खेळामध्ये तो प्रवीण असेल किंवा गाण्यामध्ये त्याचं गती असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण त्याला त्याचे गुण हेरून त्या पद्धतीचं कोचिंग देतो आणि विद्यार्थी पण घडवतो. म्हणजे एक चांगला नागरिक तो भारताचा बनावा हा पवित्र उद्देश ठेवूनच ही योजना सुरू आहे. डॉक्टर अल देशमुख सर शिक्षण तज्ञ या योजनेचे आपले प्रमुख आहेत आणि अरुण काका भालेराव यांनी संस्कार वर्गाची जबाबदारी स्वीकारली होती. नुकतंच त्यांचं देहावसान झालेलं आहे. प्रचंड त्यांची योगदान या योजनेमध्ये आहे. आज 32 प्रशिक्षक संस्कार वर्गाकरता आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. दर रविवारी नुमोवी आणि रमणबाग शाळेमध्ये ते संस्कार वर्ग भरतात. अशा प्रकारे शिक्षण हे अव्याहतपणे सुरू आहे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. आपण ज्या इमारतीमध्ये आता बसलोय ती गणपती सदन यामध्ये सगळ्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटी चालतात. इथं विशेष म्हणजे युपीएससी एमपीएससीच्या मुलांकरता 150 विद्यार्थ्यांची अभ्यासिका आहे. हे सर्व दगडूशेठचे सगळे उपक्रम विनामूल्य आहेत. कारण आपण समाजाचं देणं लागतो. देणारा वर्ग देतोय आणि जो उपेक्षित आहे त्या वर्गापर्यंत पोहोचवणं एवढंच आपलं विश्वस्त म्हणून काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील मदत या ठिकाणी होती. त्याचबरोबर शिक्षणानंतर आरोग्य विभाग जो आहे पुण्यामधलं जे ससून रुग्णालय आहे हे इथे येणारा जो पेशंट आहे तो समाजातला सर्वात उपेक्षित घटक आहे. सर्वात शेवटचा घटक आहे की ज्याची कसल्याही प्रकारची परिस्थिती नाहीये उपचार घेण्याची. तो तिथे ऍडमिट होतो. आज आपण त्या ठिकाणी त्यांचं जे किचन होतं ते संपूर्णपणे त्याचं नूतनीकरण केलं. डॉक्टर अजय चंदनवाला हे त्या ठिकाणी डीन होते. त्यांनी फक्त आम्हाला पिठाच्या गिरणीची मागणी केली होती. परंतु आम्ही ज्यावेळेला व्हिजिट केली किचनमध्ये त्याला आमच्या लक्षात आलं की खूप जुनं आहे किचन आणि इथं लोकांचं आरोग्य अजिबात सांभाळलं जाणार नाहीये. मग आम्ही सगळ्या विश्वस्तांनी विचार केला आणि तिथे किचन पूर्ण रिन्यू करण्याचा प्रस्ताव दिला. त्याचप्रमाणे गरोदर महिलांचे 5 वॉर्ड जे 10,000 स्क्वेअर फूटचा एक वॉर्ड आहे त्या वॉर्डची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. प्रसूती झाल्यानंतर त्या मुलांना इन्फेक्शन होत होतं, फेकणं होती, अस्वच्छता होती. तर आयसीयू देखील त्यांच्याकडे होता. तर आपण ट्रस्टच्या माध्यमातून 5 वॉर्ड महिलांचे रिन्यू करून दिले की त्या महिलेला अशी भावना तिच्या मनात यावी की आपली प्रस्तुती आपलं बाळ एखाद्या राजवाड्यात जन्माला यावं अशा पद्धतीने सुशोभीकरण त्या वॉर्डचं केलं. कॉलम राजेशाही पद्धतीचे केले. त्यांना कॉट दिला, कपाटं दिली, बेडशीट दिली, सगळं काही दिलं. किचन मध्ये सुद्धा जे अत्याधुनिक इक्विपमेंट्स आहेत म्हणजे चपाती मशीन असेल, स्टीमर्स असतील, राईस कुकिंग मशीन असेल, चॉपर्स असेल, डिश वॉशर असेल, ट्रॉल्या असतील, हे सगळं त्यांना हायटेक करून दिलं की रोज तिथे 2,500 रुग्ण बेडवरचे
त्यांना 2 वेळेचं जेवण नाश्ता हा ट्रस्टच्या वतीने विनामूल्य 2013 सालापासून दिला जातो. तो आज तर काय आपण दिला जातो. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथं रुग्ण वाढलेले आहेत. आज 3,000 रुग्णांना आपण तिथं जेवण देतोय, त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना देतोय. शेवटी हे मानवसेवेचं कार्य आहे. त्याचबरोबर आपण जो ससूनमध्ये एक विभाग नव्हताच, हे लहान मुलांचा अतिदक्षता विभाग NICU, तर तिथं 59 बेडचा NICU फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्यातून दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून तो साकारलाय. अगोदर त्या मुलांचं मरण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आज तो NICU आज महाराष्ट्रात सगळ्यात 1 नंबरचा NICU झालेला आहे, वैद्यकीय तज्ञ म्हणतात. दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं देखील त्या ठिकाणी वेटिंग आहे. इतक्या चांगल्या प्रकारच्या सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण केल्या आहेत. रुग्णांचे जे नातेवाईक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातनं जिल्ह्यातनं येणार आहे, त्यांना तिथं बसण्याची देखील व्यवस्था नाही ससूनमध्ये. आपण 100 लोकांकरता तिथं विश्रांतीगृहाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी मग त्यांच्या सर्व प्रकारच्या टीव्ही असतील किंवा काही इतर पेपर असतील, ह्या पद्धतीच्या सुविधा आपण केल्या आहेत. अल्प दरात त्यांच्या भोजनाची देखील त्या ठिकाणी सोय आहे. गरोदर महिलांना प्रसूतीनंतर पौष्टिक जे लाडू असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्याही दिल्या जातात. आपल्या ट्रस्टच्या 7 रुग्णवाहिका आहेत. आता नुकतीच 2 दिवसापूर्वी कैलासवासी गोविंदराव निमन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने एक रुग्णवाहिका दिली आणि आता 8 अँब्युलन्स ट्रस्टच्या झालेल्या आहेत, ज्या पूर्णपणे पुणेकरांना विनामूल्य सेवेमध्ये आहेत. आता कोविड सेंटरसाठी सगळ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि पुण्याच्या बाहेर डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात 1986 साली पहिली अँब्युलन्स वर्गणी काढून आपण मिळवली होती कार्यकर्त्यांनी, 5-5 रुपये. परंतु आज 8 झालेले आहेत. वारीमध्ये आपल्या तिन्ही मार्गांवर गाड्या जातात. ते ज्ञानेश्वर महाराजांचा असेल, तुकाराम महाराजांचा असेल किंवा सोपान काकांचा असेल. डॉक्टर, मेडिकल, औषधं, परंतु त्याच्यासाठी सुद्धा सिस्टमॅटिक आहे. डॉक्टर परांजपे जे आपले ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे, ते डॉक्टरांचे इंटरव्ह्यू घेतात, औषधं होलसेलमधून घेतात. प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईने हिशोब, वाटखर्चाचा देखील हा सगळा त्यांच्याकडनं घेतला जातो, त्यांना दिला जातो, घेतला जातो. तर ही जी शिस्त आहे, आर्थिक शिस्त आहे, कारण एखाद्या लोकांचा विश्वास कधी बसतो, लोक कधी दान अर्पण करतात, ज्या वेळेला त्या दानाचा विनियोग समाजासाठी हा योग्य प्रकारे होतोय का नाही हे लोक हे बघत असतात, जोखत असतात. आणि तो जर होत असेल तर आणि तरच लोकांची श्रद्धा ही देवावर्षी पण वाढते आणि देवाचं काम करणाऱ्या त्या माणसांविषयी, कार्यकर्त्यांविषयी देखील वाढते किंवा त्या मंडळाविषयी देखील वाढते. हा आमचा अनुभव आहे. परंतु दुसरी पण एक गोष्ट आहे की आपण फक्त सामाजिक उपक्रमांकरता एखादी दानपेटी ठेवली तर त्याच्यात दान फार कमी येतं. ही जी आपलं धर्मशास्त्र, आपली जी रचना ऋषीमुनींनी केली आहे, की आपलं जे धर्मशास्त्र जे जो आहे आपला, जो तो प्रमुख असायचा आणि जो राजा असायचा तो त्यांचे निर्णय मान्य करायचा. तर याची सांगड ही आपल्याला आज देखील घालण्याची गरज आहे आणि दगडूशेठनी ते त्यांच्या कार्यातनं हे आपण दाखवून दिलेलं आहे की लोक श्रद्धा आहे, या श्रद्धेचा उपयोग हा आपल्याला कसा लोकांच्या जे उत्कर्षाकरता, जे उपेक्षित आहेत त्यांच्याकरता त्या श्रद्धेमध्ये मधनं येणारा जो पैसा आहे तो त्या लोकांच्याकडे कसा वळवता येईल. आपण हे जर केलं तर श्रद्धेने दान करण्याची संख्या देखील वाढते आणि उपेक्षित वर्गांपर्यंत देखील पोहोचवण्याची आपली जो मार्ग आहे तो व्यापक होतो, असा आमचा अनुभव आहे. याचप्रमाणे नुसतं लोकांना हे आवडत नाही तर गणपती बाप्पा ही 14 विद्या आणि 64 कलांची देवता आहे. त्यामुळे मग सांस्कृतिक कार्यक्रम देखील आले. आज पुण्यामध्ये सवाई गंधर्व सारखा कार्यक्रम ऐकण्याची परवानगी प्रत्येकाला उपलब्ध होत नाही, कारण ते पैसे नसतात तेवढे लोकांकडे. म्हणून गुढीपाडवा ते रामनवमी, मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आपण संगीत महोत्सव आयोजित करतो. देशातले सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातिकीर्तीचे कलावंत त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि सर्व प्रेक्षक रसिकांना तो कार्यक्रम विनामूल्य दगडूशेठ ठेवतो. आज 1992 साली जो शताब्दी महोत्सव झाला त्यामध्ये सलग 58 दिवस संगीत महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा केला. पुणेकरांना तो विनामूल्य होता. त्यावर्षी द्वारकापीठाचे शंकराचार्य यांचा चातुर्मास केला. शृंगेरच्या शंकराचार्यांच्या हस्ते गणेशोत्सवाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली. बाबाराज सातारकरांचा 58 दिवस हा भगवद्गीतेच्या 12व्या अध्याय निरूपणामध्ये त्या ठिकाणी झाला. त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्वामी विवेकानंदांवर 58 दिवस त्या ठिकाणी व्याख्यानमाला ही सुरू राहिली. अशा प्रकारे जे आलेलं आहे लोकांचं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण फक्त प्रत्येक गोष्ट आर्थिक स्वरूपात न बघता, हा सुद्धा एक प्रकारचा व्यवहार आहे, परंतु तो सचोटीचा असला पाहिजे, कारण त्याला श्रद्धेचं अधिष्ठान आहे देवाच्या.
त्यामुळे तो अधिक जाणीवेतनं आणि जबाबदारीतनं झाला पाहिजे. की आहेरे वर्गाने दिलेलं हे नाहीरे वर्गापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचवणं आता फक्त एकाच प्रकारच्या उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित नाहीये. तर दगडूशेठनी खेळामध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. 2 वेळा हिंद केसरी स्पर्धा घेतलेल्या आहेत. कारण दगडूशेठ स्वतः पैलवान होते. ते जगोबा तालीमचे वस्ताद होते. त्यामुळे त्यांच्या प्रती मानवंदना म्हणून 2 वेळा हिंद केसरी स्पर्धांचं यशस्वी आयोजन दगडूशेठनी केलेलं आहे. 2 वेळा आपल्या राष्ट्रीय लेवलच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. 1992 ला शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दगडूशेठनी मुलींचा कबड्डी संघ हा स्थापन केला आणि या संघाच्या माध्यमातून 2 कर्णधार देशाला दिल्या. सुमती पुजारी ही पहिली कर्णधार देशाची ही सुवर्णिक स्पोर्ट्स क्लबची आहे. आता जी खेळते दीपिका जोसेफ ही देखील सुवर्णिक स्पोर्ट्स क्लबची आहे. ह्या अत्यंत गरीबातल्या गरीब घरातल्या या मुली होत्या. दगडूशेठनी त्यांना आपल्या मायेची झालर दिली आणि त्यांच्यातली गुणवत्ता उभारून आली. म्हणजे या गुणवत्तेला परिस्थितीचं किंवा ह्याचं काही घेणं नसतं. तर बाप्पांची कृपा झाली. बाप्पाची कार्य करून घेत असतात आणि खेळामध्ये देखील बाप्पाचं असं या पद्धतीचं योगदान आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव सगळ्यांना जो आवडतो तो आपला मुख्य गोष्ट आहे. त्या गणेशोत्सवाचं संपूर्ण नियोजन आता या गणेशोत्सवामध्ये ओंगळ स्वरूप याला प्राप्त झालं होतं. म्हणून सर्व गणेश मंडळांमध्ये पुण्यातल्या आपण स्पर्धा घेतो पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. मग त्याचे काही निकष लावले. 40 कलमी आचारसंहिता दिलेली आहे. कुठल्या मुहूर्तावर बाप्पा बसवावे, त्याच्यामध्ये उत्सवामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्या 40 कलमी आचारसंहितेमध्ये ते कार्यकर्त्यांना ते आपण दिलेलं आहे. 9 ऑगस्ट रोजी आपण सप्तसूत्री कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रातल्या गणेश मंडळाने एकत्र करून दिला होता. त्यातनं अचिव्हमेंट अशी घडलेली आहे. अनेक गणेश मंडळ म्हणजे पहिली जी फक्त गणेशोत्सवातल्या 10 दिवसापुरती मर्यादित होती, पुढच्या वर्षी पावतीवरची धूळ झटकली जायची, ती वर्षभर कार्यरत झाली आणि संपूर्ण समाजाचा गणेशोत्सव कार्यकर्त्यांविषयी बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू लागला. आज गणेशोत्सव हा जवळजवळ 70% सुधारलाय असे विविध ज्ञानवंत मान्यवरांचं मत आहे. जी काही 30% सुधारणा आहे ती करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. 100% परफेक्ट कुणीच नसतो. परंतु हा उत्सव आज 125 वर्षाची वाटचाल करत असताना अनेक बदल स्वीकारत आल्यामुळे हा यशस्वी होतोय आणि खऱ्या अर्थाने आज तो राष्ट्रीय उत्सव आहे. आपण बघाल की आज परदेशात देखील गणरायांचं गणेश चतुर्थीला स्थापना होते, त्याचं विसर्जन होतं, त्याच्या आरत्या होतात. सगळ्यांचा आवडता देव हा कुठलाच धर्माचा असा देव नसेल की जो सर्वव्यापी आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आता विश्वात्मके देवे. आपण पाहतो घानामध्ये देखील आपल्या पद्धतीने लोक आरती करतात, समुद्रामध्ये बाप्पांचं विसर्जन करतात. थायलंडमध्ये बघितलं आपण, अगदी पाकिस्तानामध्ये देखील बघितलं. किंवा गणेश ही देवता जगातल्या अनेक देशांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे आर्थिक शिस्तीचं मी तुम्हाला सांगतोय की जो नारळ येतो बाप्पांचा जो नारळ येतो त्या नारळाचं करायचं काय. त्यावेळेला अनेक व्यापाऱ्यांना भेटले आमचे ते तत्कालीन सगळे लोक, अनेक कंपन्यांना भेटले की अरे ह्याचं काय आहे, तुम्ही घ्या. तुम्ही घ्यायला तयार नव्हतं. आता जे व्यापारी आहेत होलसेलचे भवानी पेठेतले, तर त्यांनी ती तयारी दर्शवली कारण ते थोडे श्रद्धावान होते. तो नारळ ते सरसकट घेतात आणि त्या नारळातनं जो निधी गोळा होतो तो निधी समाजातल्या ह्या उपेक्षित घटकांकरता वापरला जातो. त्यातनं म्हणजे लोकांचं परत तेच आले की श्रद्धा, आणि त्या श्रद्धेमधनं उपेक्षित घटकांपर्यंत ते आपण निधी पोहोचवायचा. असं प्रत्येक उपक्रमातनं दगडूशेठनी केलेलं आहे. त्यासाठी आता बाबा महाराज सातारकरांचं 1 महिना आपण चातुर्मासानिमित्त प्रवचन ठेवतो. शेवटी प्रत्येक पद्धतीचा माणूस, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तो तृप्त झाला पाहिजे, त्याला आनंद मिळाला पाहिजे आणि तो देवाशी जोडला गेला पाहिजे. शेवटी देवाशी जोडला जाणं हे त्याच्या यशस्वी जीवनाचं गमक आहे आणि त्याचं ते ध्येय ठरावं अशा पद्धतीने ही वाटचाल आहे. याच्यामध्ये मानवसेवा ही सर्वोच्च ब्रीद दगडूशेठनी ठेवलेलं आहे. हे सगळे उपक्रम म्हणजे मानवसेवेच्या एक एक पायऱ्या आहेत आणि नेहमी तात्या असं म्हणायचे की वाटचाल देव मंदिरावरून मानवसेवेच्या महामंदिराकडे. तर दगडूशेठची वाटचाल ही नेहमीच मानवसेवेच्या महामंदिराकडे सुरू राहिलेली आणि अव्याहतपणे सुरू राहणार आहे. कारण आता आम्ही अशोकराव गोडसे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि आमचं सगळ्यांनी आम्ही एक गोष्ट ठरवली आहे की सार्वजनिक विश्वस्त संस्था या सत्ता केंद्र न होता सेवा केंद्र घडाव्यात. त्या दृष्टिकोनातूनच दगडूशेठचं वाटचाल करण्याचा आम्ही सर्वजण देखील आता प्रयत्न करतोय आणि बाप्पांच्या कृपेने आतापर्यंत ती अव्याहतपणे सुरू आहे. आपला हा विषय फार व्यापक आहे
परंतु एकच सांगतो सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना, दगडूशेठचा 52 सालापासून जे अहवाल आहेत त्याचे बॅलन्स शीट आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही कार्यकर्त्यांना असं वाटेल की आम्हाला निधी मिळत नाही, काहीच नाही आमच्याकडे, तर ही परिस्थिती दगडूशेठची पण होती. परंतु जर आपला ध्येय फिक्स असेल आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर आपल्यामध्ये असेल, तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. हा दगडूशेठच्या सर्व कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. आणि आपण कुणाच्याही मनामध्ये कसलाही न्यूनगंड ठेवू नये. आपण लोकांप्रती समर्पित व्हावे. त्यासाठी लोकमान्यांनी आपल्याला एक गणपती बाप्पासारखं, गणेशोत्सवासारखे व्यासपीठ दिलेले आहे. आणि या व्यासपीठाचा विनियोग हा समाजाच्या व्यापक हितासाठी जर घडला, तर सर्व प्रकारचं नियोजन हे आपोआप जुळून येतं. कारण ते दैव तुम्हाला अधिष्ठान रूपात प्राप्त होतं आणि तुमचं कार्य सिद्धीच राहतं. असा आमचा अनुभव आहे. दगडूशेठच्या सर्व कार्याचं अवलोकन आज आपल्याकडे सर्व प्रकारची सर्टिफिकेट आहेत इन्कम टॅक्सची. आपल्याला 30/80 हे सर्टिफिकेट होतं, ज्याच्यामध्ये 100% इन्कम टॅक्स एक्झम्पशन होतं. दगडूशेठच्या कामामुळे इन्कम टॅक्सने, जे भारताच्या इन्कम टॅक्सने हयात इन्कम टॅक्स माफ केलेला आहे कायमस्वरूपी. आपल्याकडे आता एटीजी सुद्धा आहे, 12A वगैरे सर्व प्रकारची सर्टिफिकेट आहेत. दरवर्षी आपल्याला त्यांचे सगळे अत्यंत चांगले कमेंट येतात. कारण येणारा पैसा, आपण जो नॉर्म आहे की जो पैसा येतो त्याचा तुम्ही 80% तरी त्याच अकाउंटिंग इयरमध्ये खर्च केला पाहिजे. दगडूशेठचा जवळजवळ 90-95% पैसा हा त्याच अकाउंटिंग इयरमध्ये विविध या कार्यासाठी खर्च होतो. मंदिराच्या बाप्पांच्या धार्मिक उपचारासाठी 25% आणि 75% रक्कम ही समाजाच्या अत्यंत उपेक्षित घटकांकरता ही त्याचा आपण विनियोग करतो. आणि आपण गंगाजळी ही जास्तीत जास्त 10% ठेवतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर 5 महिने बंद आहे. गंगाजळीतनंच अव्याहतपणे ससून मधल्या रुग्णांचं कार्य सुरू आहे. त्यांना सर्व सेवा सुरू आहेत, रुग्णवाहिका सुरू आहे. ट्रस्टचे 2 टँकर आहेत. ह्या 2 टँकर पुरंदर मधल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आपण हे 365 दिवस दिलेले आहेत. आणि तिथे रोज 1 लाख लिटर पाण्याचं वितरण ह्या 2 टँकरद्वारे होतंय. त्याच ठिकाणी पुढे पिंगोरी नावाचं गाव आहे. 2013ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला होता. आपण अनेक गावांमध्ये स्पर्धा लावली की ज्या गावकऱ्यांमध्ये गावाच्या विकासाकरता सर्वाधिक एकी असेल, त्या गावाला आम्ही 5 वर्षाकरता दत्तक घेऊ. तर या पिंगोरी गावामध्ये आम्हाला त्या लोकांनी बोलवलं आणि पिंगोरीमध्ये त्या लोकांनी स्वतः लोकवर्गणी काढून 1.5 लाख रुपये जमवले होते. परंतु त्यांचे ते 1 आठवड्यातच संपले. आम्ही गेलो, आम्हाला खूप ते आवडलं त्या गावामध्ये. कारण घरटी एक माणूस हा सैन्य दलामध्ये आहे, त्यांचे 2 जवान कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले आहेत. आणि पोलीस दलामध्ये देखील अनेक त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. तर आम्ही तिथं कार्य करायला सुरुवात केली. 60 दिवस आम्हाला लागले. 60 दिवसामध्ये आम्ही तिथल्या धरणातला गाळ उपसला. रोज इरिगेशनचा एक माणूस मॉनिटरिंगला यायचा आणि गाळ उपसल्यावर संपूर्ण कॅपॅसिटी आम्ही मेजर केली टोटल स्टेशन. तर ती 51 कोटी लिटर पाणी साठेल एवढी क्षमता त्याची निर्माण झाली. आणि त्या वर्षी 4 वर्ष गावात पाऊस नव्हता. परंतु बाप्पांच्या कृपेने त्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी जो पाऊस सुरू झाला, तो आपल्या बाप्पांचं विसर्जन पांचेश्वरच्या घाटावर झाल्यावर तिथल्या ग्रामस्थांचा फोन आला की सांडव्यावरनं पाणी वाहतंय, धरण तुडुंब भरलेलं आहे. गावकऱ्यांना इतका आनंद झाला आणि आम्हाला देखील एवढा आनंद झाला की बाप्पांची कृपा इतकी मोठ्या प्रमाणावर तिथे झाली. आम्ही जलपूजन केलं आणि आज त्या गोष्टीला 7 वर्ष 8 वर्ष झाली. त्या गावातला पाणी प्रश्न मिटलेला आहे आणि गावाबरोबर सभोवतालच्या 10 गावातला पाणी प्रश्न आज मिटलेला आहे. त्या गावामध्ये आम्ही त्या सगळ्या डोंगरांवर 50,000 झाडांचं प्लांटेशन केलं. सगळी देशी बनावटीची झाडं, वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब. त्याप्रमाणे एक गोशाळा त्या ठिकाणी उभारली. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतःहून त्या गावामध्ये व्हिजिटला आले आणि जलयुक्त शिवारमधलं सर्वोत्तम गाव म्हणून त्यांनी गौरव केला. याचबरोबर ह्या पुढची स्टेप आम्ही घेतली. कर्नल सुरेश पाटील हे खडकवासला धरणातला गाळ काढायचं काम करत होते. 2015ला ते आमच्याकडे आले आणि आम्हाला त्यांनी विनंती केली की ह्या कार्यामध्ये आम्हाला तुमची मदत झाली तर बरं होईल. तर आम्ही त्या व्हिजिट केली आणि आमच्या लक्षात आलं की हे काम खूप मोठं आहे. पुणे शहरासाठी पाणी पुरवठा करणारं हे धरण आहे. तर आम्ही सगळ्या पुणे शहरातल्या गणेश मंडळांची मीटिंग घेतली. आपण जवळजवळ 300 गणेश मंडळ या कामाला एकत्र आलो आणि जय गणेश व्यासपीठ त्या ठिकाणी फॉर्म झालं आणि 60 दिवसात आपण शेड्यूल लावलं त्या कामाकरता. ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांनी आर्थिक मदत करावी, ज्यांची ती नाहीये त्यांनी श्रमदान करावं. कारण पावसाळ्यात जो डोंगरावरनं परत गाळ वाहून येतो तो थांबला जावा म्हणून झाडांचं प्लांटेशन त्या ठिकाणी आपण केलं.
त्यानंतर तिसरी ज्यांची ती पण नाहीये परिस्थिती, तर त्यांनी त्यांच्या मंडळाच्या भागामध्ये जनजागृती करावी. कारण पाण्याची त्या वर्षी पुण्यात प्रथमच 9 महिने पाणी टंचाई झाली होती. तर हे कार्य सुद्धा इतक्या छान पद्धतीने गणेश मंडळांनी कर्नल सुरेश पाटलांच्या ग्रीन थंब संस्था आहे, अनेक संस्था त्याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतल्या. त्या कामाच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांनी व्हिजिट केली आणि त्यांनी नितीनजींना सांगितलं. नितीन गडकरी साहेब सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिटला आले. त्यांनी केलेल्या विनंतीमुळे, सूचनेमुळे उमा भारती तत्कालीन मंत्री या त्या ठिकाणी व्हिजिटला आल्या आणि त्याची फलश्रुती अशी झाली की खडकवासला धरणामध्ये 1.25 महिना अधिकचा पाणीसाठा पुणेकरांना उपलब्ध झाला आणि तो गाळ जो आहे तो शेतकऱ्यांना विनामूल्य दिला गेला. आज सेंट्रल गव्हर्नमेंटनी हा पायलट प्रोजेक्ट स्वीकारून देशातल्या सर्व धरणातला गाळ काढण्याची एक पॉलिसी तयार केली. गणेश मंडळांच्या कार्याचा परिपाक आहे असं मला वाटतं. श्रींची कृपा ही जर कार्यामध्ये तुम्ही प्रामाणिक असाल, तुमचा हेतू प्रामाणिक असेल, तर बाप्पा निश्चितपणे तुम्हाला आशीर्वाद देतात. हा आमचा अनुभव आहे. ह्या कार्याच्या निमित्ताने पण तो सिद्ध झालेला आहे. अशा प्रकारे अनेक कामं आणि गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे तो कल्पकच असतो. त्याला फॅन्टॅस्टिक कल्पना सुचत असतात. फक्त त्या राबवण्यासाठी शेवटी आपला स्वतःचा उदरनिर्वाहाची साधनं सांभाळून कार्यकर्ता हे करत असतो आणि हे करत असताना तो दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, तो धडपडत असतो. त्याच्यात स्वतःचा कुठलाही निहित स्वार्थ त्याचा नसतो. फक्त बाबा हे माझ्या बाप्पाचं कार्य, माझ्या मंडळाचं कार्य, ही एक उदात्त भावना त्याच्यामध्ये असते. आणि एकदा विश्वासार्हता निर्माण झाली तर स्थानिक मंडळी सुद्धा, नागरिक सुद्धा, मंडळाच्या परिसरातले सुद्धा त्यांना मदत करतात आणि मग ते मंडळ व्यापक होत जातं. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा प्रवास हा कोतवाल चावडी या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आज आपण श्रींचं अत्यंत भव्य मंदिर म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवातलं गणपतीचं प्रथम मंदिर असं आपण म्हणू शकतो, ते या ठिकाणी झालेलं आहे आणि अत्यंत कलात्मक त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिला तर त्याची रचना ही मंगल कलशाची आहे. गणपती बाप्पाचा जर आपण मंदिराचा शेप बघितला तर तो अष्टकोनी आहे. त्याच्या मागची सुद्धा भूमिका वेगळी आहे. आपल्या अष्टविनायक आपल्याला माहिती आहेत. पण जर मुद्गल पुराणाचा जर संदर्भ घेतला तर मुद्गल पुराणामध्ये अष्टविनायक हे आपल्यामध्ये असणाऱ्या अष्टविकारांवर विजय मिळवण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी त्या केलेल्या उपाययोजना आहेत. गणराज शरणचा हा उपाय मुद्गल पुराण सुचवतं आणि त्याचं प्रतीक म्हणून त्या अष्टकोनी आपण तो मंदिराचा शेप दिलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि मीपणा आणि अहंकार हे जे 8 विकार आहेत. भगवद्गीतेत 6 विकार सांगितले, मुद्गल पुराण 8 विकार सांगतं आणि त्या 8 विकारांवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर गणराज शरणचा हा उपाय मुद्गल पुराण सुचवतं आणि त्या 8 विकारांचं प्रतीक म्हणून ते अष्टकोनी आहेत आणि बाप्पा स्वतः परत अष्टविनायक यात्रा मोरगावला परत दर्शन केल्यावरच समाप्त होते किंवा त्याच्या मागची पण भावना अशी आहे की या 8 विकारांवर नियंत्रण मिळवल्यानंतर तुम्ही स्वतःच मोरया स्वरूप होता आणि म्हणून 9व्या ठिकाणी म्हणजे मोरगावला परत येऊन तुम्ही त्या मोर्यामध्ये लीन व्हायचंय अशा स्वरूपाची ती श्रद्धा आहे आणि त्याच प्रकारची रचना ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराची झालेली आहे. आपण बघतो लोक श्रद्धेने सोनं आणि चांदी बाप्पाला अर्पण करतात. आपण सोनं आणि चांदीचा बिलकुल लिलाव करत नाही, कारण लोकांची जी भावना आहे, जी श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेने प्रेमाने त्यांनी ती अर्पण केली त्यांची एक चांदीची दुर्वा, आपण ती भावना जपण्यासाठी मंदिराच्या सर्व भिंती, खांब हे चांदीने सुशोभित केलेले आहेत. ते काम अव्याहतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी स्वर्ण दुर्वा दिल्यात, अलंकार दिलेत, त्याचे आपण बाप्पांना अलंकारांचे विविध सेट्स बनवलेले आहेत. आज आपल्याकडे जवळजवळ 125 किलो सोनं आहे आणि मंदिराला खूप मोठ्या प्रमाणात चांदीचं काम चालू आहे अजून. हे लोकांनी ज्या कारणासाठी दिलेलं आहे बाप्पाला, ती लोकभावना जपण्याचं काम हे दगडूशेठच्या माध्यमातून हे आपण सातत्याने करतोय आणि लोकांना ते आवडतंय. कारण लिलाव करून त्याचे पैसे करणं हा व्यवहार झाला. कारण भाविक ज्या श्रद्धेत नेतो, पुन्हा एकदा तोच मुद्दा अधोरेखित होतो, श्रद्धेमधनं आपल्याला उपेक्षित घटकांना मदत करता येते. हे दोन्ही गोष्टी एकत्रित गुंफण्याचं कार्य हे दगडूशेठच्या माध्यमातून झालेलं आहे. नुसतं सामाजिक काम करायला निधीची अडचण येऊ शकते, परंतु जर धर्माचं अधिष्ठान त्या गोष्टीला असेल तर निश्चितपणे ती गोष्ट सुलभ होते, सुकर होते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं मंदिर. या बाप्पाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य वैशिष्ट्य असं आपण म्हणू की दगडूशेठ हे नाव हे
गणपती बाप्पाचं नाहीये, भक्ताच्या नावाने तो प्रसिद्ध झालेला आहे. आज सद्गुरू माधवनाथ महाराजांचा आशीर्वाद हा खरा ठरलेला आहे. आणि दगडूशेठजींच्या नावाने बाप्पा प्रसिद्ध झाले आणि पुणे शहराचा लक्ष्मी रस्ता हा मातोश्री लक्ष्मीबाईंच्या नावाने आज प्रचलित झालेला आपल्याला दिसतोय. शेवटी हे साधू संतांच्या आशीर्वादाचं, त्यांच्या मार्गदर्शनाचं फलित आहे. आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं, कष्टाचं, त्यांच्या समर्पित वृत्तीचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. कारण तशी जर नसली असती वृत्ती तर गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिला नसता या कार्याला. आज बाप्पा आशीर्वाद देत आहेत, तो वाढताय. आज गणेश बाप्पा त्यांच्या परिवारासह विराजमान झालेले आहेत. त्यामुळं अनेक गणेश भक्तांना ती उत्सुकता आहे बाप्पांना पाहण्याची. कारण गणेशोत्सवावर मी पुन्हा येतो. गणपती बाप्पाचा आपले जे आता ह्या वर्षी जे कार्यक्रम चालले त्यातला एक मुख्य कार्यक्रम जो आहे तो गणपती अथर्वशीर्षाचं निरूपण. गाणपत्य स्वानंद पुंडशास्त्री हे त्याच्यावर रोज निरूपण करतायत. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं स्वरूप ते मांडतायत. त्याचप्रमाणे आपण बाप्पांची आज जे मंदिरामधलं जे आपलं दैनंदिनी आहे त्यामध्ये पहाटे 5 ते 6 ब्रह्मणस्पती सुक्त सुरू आहे. 6 ते 7 बाप्पांचा महाअभिषेक होतो. 7 ते 8 ही बाप्पांची प्रातःकालीन आरती होते. 8 ते दुपारी 12 वाजता हे मिलिंद राहुलकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली गणेशात संपन्न होतो. 1 ते 5 वाजेपर्यंत नटराज शास्त्री यांच्या द्वारे गणेशात दाक्षिणात्य पद्धतीचा लक्ष अर्चना संपन्न होते. 5 ते 8 हे सहस्त्रावर्तन सुरू आहेत. 8 ते 9:30 ही बाप्पांची महामंगल आरती असते. म्हणजे पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त धार्मिक विधी बाप्पांच्या मंदिरामध्ये सुरू आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा त्या ठिकाणी संचय होतीये. आणि भक्तांना आज जरी मंदिरं बंद असली तरी बाप्पा हे संपूर्ण परिवारासह आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी हे सज्ज होत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी थोडीशी कळ सोसूया. बाप्पा लवकरच मंदिराचे दरवाजे उघडतील आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. अधिक काय सांगावं. मी या बाप्पांचा एक कार्यकर्ता आहे आणि माझं सर्वस्व बाप्पा आहे. माझा जो योगक्षेम जे जीवन रोजचं मी जगतोय हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ते सर्व बाप्पाच घडवत आहेत. कारण ह्या बाप्पांच्या प्रती माझी भावना लीन आहे आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची देखील तशी आहे. त्यामुळे आम्हाला हा रोजचा अनुभव आहे त्याचा. कुठलीही अडचण आली तरी तो त्याच्या अंगावर घेतो. फक्त आम्हाला त्याच्या चरणी एकच मागणं आहे, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. शेवटचा श्वास हा तुझ्या संगतीने, तुझ्या स्मरणाने घेता यावा. ही हृदय भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. दुसरं मला असं हवं होतं की याच्यामधली जी आर्थिक नीती आहे किंवा त्याच्यातले काही कळीचे मुद्दे असतील ते सामान्यतः इतर मंडळात पाळले जात नाहीये किंवा त्यांच्या ते लक्षात येत नाहीये, ते काय असतील? तुम्ही खूप उत्सव बघितलाय तर मध्ये काय वर्गणी काढत असताना लोक काही खुशीने देतात, काही नाखुशीने देतात. किंवा आता नवीन पद्धतीप्रमाणे आपल्याला कोणीतरी प्रायोजक भेटतो. प्रायोजकाचा ठीक आहे, त्याची जाहिरात होती, त्याला काय फारसं हे नसतं. परंतु जे दुकानदार आहेत किंवा जे घरातले लोक, परिसरातले लोक जे देतात त्यांचं तुमच्या कामाकडे निरीक्षण असतं आणि ते बारकाईने बघत असतात. तर त्यांच्या विश्वासाला पात्र मंडळ ठरलं तर ते अधिक व्यापक होतात त्यांची वर्गणी देण्याची वृत्ती. आणि जर तुम्ही काहीच केलं नाही, शेवटी त्यांना साध्या अपेक्षा आहे की बाप्पाचं तुम्ही हवा एका ठराविक 2 वेळेला आरत्या करा, त्याला नैवेद्य दाखवा आणि बाप्पांच्या या उत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणा. एखाद्या विचारांचे आदान प्रदान होते, त्यामुळे एकत्र येणं होतं. मनातले दुजाभाव हे दूर होतात. म्हणजे याच्यामधनं एकी साधली जाते. ज्या राष्ट्रीय एकात्मतेच्या उदात्त भावनेने लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला, किमान आपल्या परिसरातल्या लोकांची एकात्मता त्यातनं घडावी, मतभेद दूर व्हावे. कारण ह्याचं एक उत्तम व्यासपीठ गणेशोत्सव आहे. त्याकरता सगळ्यात प्रभावी ठरतो तो आर्थिक विश्वासार्हता. आर्थिक विश्वासार्हता असेल तरच मंडळाची प्रगती शक्य आहे असं आम्हाला अनुभवावरून वाटतं. कारण शेवटी तुम्ही लोकांकडनं काय घेताय तर त्याचं हिशोब देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ती आर्थिक विश्वासार्हता ही तुम्ही नक्कीच जोपासली पाहिजे. काही वेळेला म्हणजे मी विशेषतः बघितलं की प्रत्येक कार्यकर्ता किंवा त्यांची कमिटी ही खूप शिकलेली असते असं नाही, तो काम छान करतो, पण हे उत्तरदायित्व जे तुम्ही बरोबर सांगताय ते त्याला लक्षात येत नाही किंवा थोडंसं दुर्लक्ष केलं जातं कधी कधी त्याच्याकडे.
तर त्यांना काही एक चतुश्रुती तीसृती असं तुम्ही सांगू शकाल का, की अरे नाही हे केलंच पाहिजे? तेव्हा आपल्या गणपती बाप्पाचं प्रत्येकाला वाटतं माझं मंडळ मोठं व्हावं, आपल्या बाप्पाला सगळ्यांनी यावं. तर ते जर व्हायचं असेल, तुमची जर ती इच्छा असेल, तर तुम्हाला सुद्धा समाजाप्रती काही देणं तुम्ही लागता. आणि तुम्ही जर 2 पैसे त्यांच्याकडनं घेत असाल, तर त्याचा हिशोब फक्त तुम्हाला त्यांना द्यायचा आहे. तर तुमच्याकडे समजा तुम्ही जरी शिकले नसाल, तरी सीए आहेत किंवा एखादा शिक्षित मनुष्य नक्कीच असतो प्रत्येक मंडळामध्ये. साध्या वहीवर जरी दिला, जमा एवढी, खर्च एवढा, त्याच्या पावत्या जोडल्या, सगळ्यांना दाखवल्या, तरी सुद्धा विश्वास निर्माण होऊ शकतो. आणि जे जर धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर असेल मंडळ, तर त्याचा हिशोब आपल्याला वार्षिक सादर करावाच लागतो. त्यामुळे ती व्यवस्था ही शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि ज्याचं छोटा असेल, अगदी घरगुती गणेशोत्सव असेल किंवा सोसायटीतला गणेशोत्सव असेल, तर त्यांनी तो सगळ्या सभासदांसमोर तरी निदान मांडावा. त्यातनं विश्वासार्हता निर्माण होईल आणि एकत्रीकरण खऱ्या अर्थाने होऊ शकेल सर्व सभासदांचं किंवा कार्यकर्त्यांचं, असं मला वाटतं. तुम्हाला स्वतःला अशी कुठली सगळ्यात छान आदर्श पद्धत वाटली? म्हणजे भारतात खूप संस्था आहेत. साईंचं मोठं मंदिर आहे, तिरुपतीचं, बालाजीचंही. त्या माझ्या मते तर तुलना करायची तर त्यांच्या साधारणतः धर्तीवर तुमचं इतकं मोठं काम उभं राहिले. पण तुम्हाला सगळ्यात आदर्श पद्धत कुठली वाटली, की नाही आलेला पैसा जाणं आणि ती चोखता आणि त्याच्यातून निर्माण होणारे मानवसेवेच्या अनेक गोष्टी, हे तुम्हाला स्वतःला आदर्श अजून काय वाटलं, जे तुम्हाला प्रेरणादायक ठरलं? मला स्वतःला प्रेरणा ह्या कार्यातनं मिळली आमच्या आधीच्या पिढीकडनं, की जो पैसा येतो त्याचा संचय करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. समाजाने दिलेला पैसा आहे, तो समाजापर्यंत त्याच वर्षामध्ये गेला पाहिजे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून. संचय कितीचा करायचा आहे? जो गंगाजळी पुरता जो काय आहे 10% तेवढाच संचय करायचा. बाकीचा 90% जो येतो तो तुम्ही समाजापर्यंत परत दिलाच पाहिजे आणि त्याचा हिशोब देखील समाजाला दिला पाहिजे. तर आणि तरच तुमची विश्वासार्हता वाढणार. नुसतंच आज एखादं मोठं संस्थान आहे आणि एवढी संपत्ती आहे, वास्तविक ते समाजाची संपत्ती आहे. तर ती समाजापर्यंत आज एवढं दैन्य आहे समाजामध्ये. आणि ही जी ऊर्जा केंद्र आहेत आपल्या देवतांची, मंदिर असतील किंवा मंडळ असतील, तर त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की जेवढं तुमची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही त्यांना आधार दिला पाहिजे, तुमच्या मायेची सावली त्या लोकांना दिली पाहिजे आणि हे काम अव्याहतपणे केलं पाहिजे. याच्यामध्ये पैशाचा संचय करून समाज आज दुःखी आहे, उपेक्षित आहे, लोकांना खायला 2 टाइमचं मिळत नाहीये, आरोग्य सुविधा मिळत नाही, शिक्षणाची वानवा आहे. तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. किमान सार्वजनिक जबाबदारी म्हणून संस्थांनी, मंडळांनी, मंदिरांनी या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. संचय न करता हा सगळा निधी परत समाजाकडे दिला पाहिजे. त्यातनं वृद्धीच होते. हा आमचा अनुभव आहे. तर थोडासा असं बघतोय सगळीकडे की आपण इतकी छान कामं करू. म्हणजे हा मला प्रश्न आहे ना, की एवढी सुंदर कामं वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक उपक्रमातून किंवा धार्मिक संस्थांकडून केली जातात. याच्या बरोबर विरुद्ध आपण कायम ऐकतो की सगळ्या जगाचं भलं हे काही विशिष्ट ठिकाणांवरूनच केलं गेलंय. आपल्याला फार मोठा त्याच्यात भेद निर्माण करायचा नसल्यामुळे जगभर साधारणतः असं आहे की या लोकांनीच सगळं उद्धार केला. तेव्हा की आपण सुद्धा धार्मिक पद्धतीने असणारी भारतातली कुठलीही मंदिरं असतील, कुठल्याही धार्मिक संस्था असतील, तेही तेवढंच समाजोपयोगी काम करतात. हे आपण पोचवायला पाहिजे जगापर्यंत का नाही? निश्चितपणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्याच्यासाठी आपण सजावटीचा उपयोग करून घेतला. दगडूशेठच्या ज्या सजावटी उत्सवामध्ये आपण सादर केल्या, त्या भारतातल्या विविध मंदिरं आणि राजप्रासादांच्या प्रतिकृती आपण सादर केल्या. त्याच्या मागची भूमिकाच ही होती की राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासली यावी आणि इथल्या स्थानिक नागरिकांना भारताच्या वैभवशाली संस्कृतीचं महादर्शन घडावं. कारण जोपर्यंत आपल्या लोकांना आपल्या संस्कृतीचं महात्म्य पटत नाही, तोपर्यंत आपण ते जगाला सांगू शकत नाही. आणि त्या दृष्टीने दगडूशेठची सजावट बघायला जे आज लाखो लोक रस्त्यावर येतात, की आपली संस्कृती, आपलं वैभव देवाचं हे आपणच वाढवलं पाहिजे. आणि तरच आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर आपण जगाला सांगू शकतो इतकी मोठी वैभवशाली परंपरा या भारताची प्राचीन अर्वाचीन आहे, ती आपण आधी स्वतः समजून घेतली पाहिजे. मग आपण लोकांना समजून सांगू शकतो किंवा अभिमानाने सांगू शकतो, जेणेकरून जगभरातला माणूस हे आपलं वैभव बघण्याकरता भारतात येईल आणि आपल्याला तिथल्या लोकांना ह्या बाकीच्या सगळ्या रोजगाराच्या पण संधी त्यातनं उपलब्ध होतील. आणि आपण काय आहोत, आपलं काय अधिष्ठान आहे आपल्या देशाला, देवाची किती मोठी कृपा आहे की म्हणजे आज कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत तो तिन्ही बाजूनी समुद्र आहे, वर हिमालय आहे. ही रचना काय आहे? आपल्याला खंड सांगितलेले आपल्या भारतामध्ये 4 भाग. आपण दंडकारण्यात राहतोय, वर नैमिषारण्य आहे, खाली चंपारण्य आहे.
हे काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आज आपण विज्ञान विज्ञान म्हणतो. एक किस्सा मला तुम्हाला सांगू शकतो, थोडा वेगळा आहे. मोरगावमध्ये गणपती बाप्पाचा वर स्टडी करण्यासाठी एक विद्यार्थी अमेरिकन आला होता आणि पुण्यातले एक त्या विषयातले तज्ज्ञ होते. त्याला तत्कालीन कर्मकांडातल्या लोकांनी सांगितलं, आम्ही फॉरेनर लोकांना इथं काय सांगत नाही आमचं. तर इथं जे पुण्यातले सद्ग्रस्त होते त्यांना विनंती केली विद्यापीठातनं की यांना माहिती द्यावी. तर त्यांनी त्या मुलाला 3 महिने स्वतःबरोबर ठेवून प्रत्येक अष्टविनायक देवस्थानला ते गेले. त्या बाप्पाची महती सांगितली, ते काय आहे. त्यांनी सगळा थिसिस त्याला करायचा होता. त्यांनी शेवटी एक प्रश्न विचारला त्यांना, की सगळं मान्य आहे, हा मोरया जो आहे हा सर्वेश्वर आहे, हा विश्वेश्वर आहे, हा या चराचराचा निर्माता आहे, हे सगळं मी मान्य केलं. मला एकच प्रश्न आहे की मोरगावला भूस्वानंद लोक म्हणतात, मग त्यांनी या पूर्ण धर्तीवर, या भूमंडळावर हेच स्थान का नाही? हा त्याचा प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं एक 15 दिवसाचा वेळ मागून घेतला. मुधोळकर त्यांचं नाव, त्या पुण्यातले. आणि तत्कालीन जे विद्वान जे होते मोरगावमध्ये, त्यांना अभ्यास करता करता शास्त्राधार सापडला की मोरगाव हे पृथ्वी तलावरचं एक असं स्थान आहे की जिथं सूर्यकिरण 24 तास लंबगोल पडतात. आता हे जे सायन्स आहे हे आपल्या शास्त्रज्ञांना ही संधी आहे की हे काय आणि ही वस्तुस्थिती त्यांनी तपासावी. आज मुद्गल पुराणामध्ये आपलं जे चराचराचं ब्रह्मांडाचं वर्णन केले, सूर्य पृथ्वी यांचं, चंद्र, संपूर्ण नवग्रह यांचं पृथ्वीपासून जे अंतर, त्यांचं संचलन कसं होतं, ध्रुवताऱ्यापासून सगळ्याचं, ही सगळी इतकी करेक्ट डिस्टन्सेस दिली आहेत की जे आजच्या विज्ञानाला अत्यंत पूरक आणि टॅली आहेत. आज आपण टेस्ट ट्यूब बेबीचा जो संकल्प आहे तो त्या ऋषीमुनींनी त्या काळी सांगितलेला आहे. आज त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी अजून झालेली नाहीये की रात्री पेरलं तर सकाळी उगवणार आहे. हा एक चॅलेंज आहे संशोधकांना शेती संदर्भातल्या, जो आपल्या पुराणामध्ये उपलब्ध आहे. त्याच्या अगोदरची सगळी संशोधनं सिद्ध झालेली आहेत. कारण लोकसंख्या इतकी अफाट वाढणार आहे की कमी पडणार आहे भविष्यामध्ये. आणि ह्या गोष्टींचं आपली जी काही सगळी पुराण आहे ती काहीतरी आपलं एक धार्मिक पुस्तक आहे अशा अर्थाने त्यात बघू नये. संपूर्ण विज्ञानाधिष्ठितच त्या गोष्टी आहेत. कारण त्यावेळेला कुठलीही अत्याधुनिक साधनं होती. ऋषीमुनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांनी मांडलेले जे सगळे सिद्धांत आहेत आणि ते करेक्ट आहेत. फक्त आपण ते डोळसपणे ते टॅली करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या लोकांमध्ये अधिक विश्वासार्हता आपली वाढली पाहिजे. तर हे ज्ञान आहे हे खरंच आपलं आहे. एकदा ते पटलं तर आपण खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला असं काय वाटतं शेवटच्या आता आपण की तुमच्या मते या पुढच्या 10, 15, 25 वर्षामध्ये अशी काय आर्थिक आव्हानं सार्वजनिक उत्सव करणाऱ्यांना किंवा सार्वजनिक संस्थांना सुद्धा असू शकतात की ज्याच्यावर आपण सावध असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे? समाजामध्ये गणेशोत्सव जसा आवडतो तसं न आवडणारे पण बराच मोठा घटक आहे. तर त्यांना तो का आवडत नाही या गोष्टीचं आपण सर्वप्रथम म्हणजे आकलन केलं पाहिजे. त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींची उत्तर आपण शोधली पाहिजेत की जेणेकरून त्यांना हा उत्सवाचं महत्व पटू शकेल की बाबा ह्या बाबतीतनं आपल्या रोजच्या दैनंदिन जी अडचणी आहेत त्या सुटू सुटतायत. हा विश्वास जेव्हा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होईल त्यावेळेला गणेशोत्सवामध्ये त्यांचा सहभाग वाढेल आणि उत्सवाला अधिकाधिक व्यापकता येईल. आणि शेवटी उत्सव हा उत्साह वाढवणारा असतो. ही एक सामाजिक आणि मानसिक पण गरज आहे, श्रद्धेच्या भावनेची पण गरज आहे. आज आपण बघतोय कोरोनामुळे सगळं डिप्रेशनचं वातावरण आहे, पण आज गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होतोय तरी लोकांमध्ये थोडंसं उत्साहाचं वातावरण आहे. टीव्हीच्याही बातम्या बदललेल्या आहेत. का तर हा जो नकारात्मक जो घटक असतो त्याची नकारात्मकता काय कारणाने ही जाणून घेऊन समजून घेऊन त्यावर आपण काम केलं तर त्या लोकांचा देखील आपल्याला पाठिंबा मिळू शकतो. आपला मुद्दा मानव हिताचं, लोकांचं कल्याण व्हावं हाच आहे. कुठलंही स्तोम आपल्याला माजवायचं नाहीये. परंतु त्याचं जर अधिष्ठान जे ते जर गणपती बाप्पा असेल, हा प्रथम देव आहे, हा आदिदेव आहे, तर मग त्याचे कार्यकर्त्यांचं आचरण कसं असावं काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत. जर आपण याला देव मानतोय आणि याची मिरवणूक काढतोय, आगमनाची असेल विसर्जनाची असेल, तर मग त्याच्यावर गाणं कुठलं लागलं पाहिजे? गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत चिकनी चमेली गाणं कसं चालेल? लोकांचा तो आक्षेप तो करेक्ट आहे, तो मंडळांनी सुधारवला पाहिजे. काही मंडळ या गोष्टीवर नाराज पण आहेत आपल्यावर, पण त्यांची ती नाराजी कधी ना काहीतरी दूर होणार आहे. कारण गणपती उत्सवाला आलेलं उंगळ स्वरूप बदलण्यासाठी तात्यांनी त्यावेळेला
ऋषीपंचमीला महिलांचा कार्यक्रम सुरू केला. 11 महिलांपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आज 31,000 महिला या बाप्पाच्या इथे अथर्वशीर सामूहिक अथर्वशीर पठणासाठी येतात. त्यातनं किती मोठं मांगल्याचं वातावरण निर्माण होतं, सामूहिक किती मोठी ऊर्जा निर्माण होते. आज परदेशी 50 नागरिक तो कार्यक्रम बघायला येतात. जगामध्ये कुतूहल त्या कार्यक्रमाचं निर्माण झालं. ही अंधश्रद्धा नाहीये, ही डोळस श्रद्धा आहे. एक समाज एकसंघ करण्यासाठी लोकमान्यांनी जो विचार मांडला तो आज त्यांचा 100वा स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने हा अधिक खुललेला आपल्याला दिसतोय. पण ज्या गोष्टी चुकतायत त्या आपण खुलेपणाने स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यात बदल घडवून आपण लोकाभिमुख तो केला पाहिजे. तरच तो समाजाला ललांगूट ठरेल असं मला वाटतं. परमेश्वराच्या मंदिराकडून मानवतेच्या महामंदिराकडे हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा प्रवास आणि नकळत तो सार्वजनिक गणेशोत्सवाचाही प्रवास. आपण काय प्रेरणा घ्यावी, आपण यातून काय शिकावं आणि आपण आपापल्या परीने याच्यामध्ये काय काय सहभाग नोंदवावा, स्वतःच्या मंडळात, स्वतःच्या गावात, स्वतःच्या शहरात, जे ज्याला शक्य आहे तसं. पण मला असं नक्की वाटतं कोट्यवधी रुपये, लाखो रुपये का काही हजार रुपये त्याला काही महत्व नाही आहे. महत्व आहे त्याच्यातून आपण त्याचा विनियोग पुन्हा समाजासाठी कसा करतो आणि त्यातून आपण स्वतःला कसं काय परमेश्वराच्या अधिक जवळ नेतो याचा विचार करणार. आजचं 7वं पुष्प संपवताना मला इतकंच म्हणावंसं वाटेल की भारताला ललामभूत असा ठरणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव दगडूशेठ सारख्या एका अत्यंत विचारी आणि परिपक्व अशा अंमलबजावणीच्या धोरणांमुळे सगळ्यांनाच आदर्शवत ठरतोय, ज्याची प्रेरणा इतर सगळ्या मंडळांनीही घ्यावी. इतकंच म्हणून गणेश बाप्पाचा जयघोष करत आपण आजचा कार्यक्रम संपवू. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. जय गणेश.